तुम्हाला पण असं काहीतरी चायनीज खायची इच्छा झाली असेल तर झटपट काय बनवावं, तर त्यासाठी बघा मस्त सोयाबीन चिल्ली बनवलेली आहे, झटपट होणारी आणि दिसायला बघू शकता एक नंबर। तर त्यासाठी आपण बघा सोयाबीन घेतलेले आहे, सोयाबीनची वडी, आणि इकडं पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण की आपल्याला सोयाबीन गरम पाण्यामधून सॉफ्ट करून घ्यायची आहे, म्हणजे गरम पाण्यामधूनच जे उकडून घ्यायची आहे असं बोललं तरी पण चालेल। तर त्यासाठी बघा मीठ टाकलं होतं त्या पाण्यामध्ये, म्हणजे छान म्हणजे आतपर्यंत मिठाची चव सोयाबीनमध्ये उतरली जाते। गरम पाण्यामधून काढून घ्यायचं, कारण की सोयाबीन लगेच भिजली जाते, जास्त टाइम लागत नाही। आता आपण याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, त्यासाठी आधी एका टोकरीमध्ये मी टाकून घेतलेली आहे। नंतर याच्यातलं गरम पाणी आपल्याला चाळणीने पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थंड टाकून याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निचरून घ्यायचं आहे। याच्यात होईल तेवढं जास्त पिळून पाणी काढून घ्यायचं, म्हणजे तळताना तडतड होत नाही, पाण्याचं प्रमाण जास्त राहिलं का मग तेल उडतं, तर त्याच्यामुळं होईल तेवढं शक्यतो पाणी पिळून घ्या जास्तीत जास्त। आता आपण पूर्ण याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आणि 2 चमचे मैदा, दोन्ही पण 2-2 चमचेच घेतलेला आहे, वरतून छान असं त्याची कोटिंग करण्यासाठी। आणि त्याच चमच्याने सोया सॉस घेतलेला आहे। नंतर अद्रक लसूण आपण कुटून घेतलेली आहे ती टाकून घेतली आणि बेडकी मिरची पावडर टाकून घेतलेले आहे, म्हणजे छान कलर येतो, तिखट पण नसते जास्त, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता याला छान असं मिक्स करून घेऊ, चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सोयाबीनला पूर्णपणे वरतून कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं आवरण लागलं गेलं पाहिजे। मस्त बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्स करताना मी पाण्याचा वापर केलेला नाही, पण तुम्हाला गरज लागत जर असली तर तुम्ही नक्कीच पाण्याचा वापर करू शकता। तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि एक मस्त असं सोयाबीन टाकायची, जी एकाला एक चिटकून पण बसत नाही, सुट्टी सुट्टी निघते, तर मस्त अशी टाकून घेऊ आपण आणि छान असं तळून घेऊ। तर मस्त असं बघू शकता तुम्ही आपली सोयाबीन छान अशी तळलेली आहे। तर आता आपण काढून घेऊ। तर आता दुसरी ही याच पद्धत आपण तेल गरम आहे, मस्त याच पद्धतीमध्ये छान असं फ्राय करून घेऊ। छान सुट्ट सोडून घ्यायचं, म्हणजे मस्त असं सगळी सोयाबीन आता आपण फ्राय करून घेतलेली आहे, तळून घेतली आहे। आता त्याच कढईतलं सगळं तेल काढून घेतले, थोडंसं तेल ठेवलेलं आहे मी 2-3 चमच्याच्या अंदाजे। आता त्यासाठी कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात, सॉस वगैरे मी घेतले आहेत, तुम्हाला एक दाखवते। तर आता त्या तेलामध्ये भरपूर असा कट करून घेतलेला लसूण मस्त असा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त नाही पण थोडा फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला आल्याचे तुकडे केलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे। आलं लसूण थोडंसं परतलं की नंतर याच्यामध्ये मोठे मोठे काप घेतलेले आहेत करून आपण कांदा आणि शिमला मिरचीची आणि थोडीशी कांद्याची पात हे थोडंसं परतून घ्यायचं आहे, जास्त मऊ पण होऊन द्यायचं नाही आणि जास्त कच्चं पण राहून द्यायचं नाही। मी दाखवते याच पद्धतीत मस्त परतून घ्यायचं। इकडं आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याची आपल्याला पाणी टाकून अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे सोयाबीन चिल्लीसाठी। तर मस्त बघा कांदा आणि शिमला मिरची छान सगळं परतलं आहे। आता आपण सोया सॉस टाकलेला आहे, आता छोट्या छोट्या वाट्यात चमच्याने जर म्हणलं तर 1 टेबलस्पून
1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिल्ली सॉस, 1 टेबलस्पून ग्रीन चिल्ली सॉस आणि अर्धा टेबलस्पून आपण व्हिनेगर वापरलेलं आहे. थोडंसं मस्त अशी छान असा चव आणि स्वाद येतो, त्याच्यामुळं व्हिनेगर वापरलेलं आहे. आता याला थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि याला थोडंसं आपण शिजवून घ्यायचं. बघा मस्त असं शिजल्यानंतर पूर्ण छान असा कलर येतो त्याला आणि याच्यामुळंच खरं तर मस्त असं सोयाबीन चिल्लीला छान कलर येतो. तर आता पूर्ण सोयाबीन याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. छान याला मिक्स करून घेऊ म्हणजे सगळीकडे छान असं सॉस वगैरे सगळं लागलं गेलं पाहिजे. वरतून थोडीशी कांद्याची बारीक कट केलेली पात टाकून घेऊ. तर मस्त छान अशी बघू शकता तुम्ही, एक नंबर अशी सोयाबीन चिल्ली दिसत आहे. आता आपण मस्त याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता दिसायला पण छान, खायला पण छान आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, कारण की आपली भाषा साधी आणि सोपी आहे. बोलण्यामध्ये काही मिस्टेक होत असेल नक्कीच तुम्ही समजून घ्याल. तर मस्त असं बघा एका मोठ्याशा प्लेटमध्ये काढून घेतलेले पूर्णपणे. वरून मस्त असं कांद्याची पात बारीक कट करून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही झटपट जर चायनीज काहीतरी खायची इच्छा असेल तर बनवू शकता. खरंच खूप टेस्टी लागते आणि एकच नंबर अशी बनणारी ही सोयाबीन चिल्ली. चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.